दिवस झाले आपल्या सप्ताहाला. आजचा 3रा दिवस आहे. मागच्या सप्ताहामध्ये अशी गंमत झाली होती की आम्ही जे विषय घेतले होते, आम्हाला वाटलं की एकेका दिवसात एक एक अध्याय दत्तगीतेचा होईल आणि शेवटी आम्हाला 2-2 ओव्यावर एक एक दिवस काढवावा लागला होता. यावर्षीसुद्धा तीच गंमत झालेली आहे. पहिल्या दिवशीचा विषय हा अजून संपलेला नाही. पहिल्या दिवशीचं पहिलं कारण हे होतं की ढोल ताशाचा गजरात आपलं स्वागत झालं होतं थोडंसं, आणि अनपेक्षित व्यवधान झाल्यामुळे आपण फक्त पाऊण तास बोललो. कालही थोडासा लाईटने मध्ये मध्ये दगा दिला. या गोष्टी चालत राहणार. एका माणसाकडे एक घोडा होता. त्या घोड्याला लागली तहान. आणि तुम्हाला माहिती आहे की गावाकडच्या साईडला त्या विहिरीला एक हे बसवलेलं असतं मोठ, तर ती कुई 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 करत वर येते. ज्यावेळेला आत पाणी घ्यायला जाते त्यावेळेला आवाज करत नाही ती, पण ज्यावेळेला पाणी भरून वर येते त्यावेळेला सगळ्यांना अशी सूचना असते की पाणी वर येतं. ह्या हिशोबाने तिला ते कुई कुई बसवलेलं असतं. तर ते कुई 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 वर करत येते आणि ती परत सगळी रीती होते आणि मग ते पाणी वाहतं. आता हा घोडेवाला गेला त्या माणसाकडे, शेतकऱ्याकडे, म्हटलं की माझ्या घोड्याला पाणी प्यायचं आहे. म्हटलं प्या. आता व्हायचं काय, खाली ती ज्या वेळेला वर यायची मोठ त्यावेळी कुई 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 आवाज करायची. घोड्याला वाटायचं की कोणी शत्रू आलाय म्हणून, आणि घोडा तेवढ्या वेळात बाजूला व्हायचा. तो बाजूला झाला, ती मोठ गेली की ते पाणी वाहून जायचं. नंतर ते घोडं त्याच्यामध्ये तोंड घालायचं. म्हणजे पाणी नसताना प्रत्येक वेळेला तोंड द्यायचं त्याचं. आता 3दा झालं, घोड्याला काही पाणी मिळायला तयार नाही. शेवटी असं झालं की त्या शेतकऱ्याने सांगितलं त्या घोड्याच्या मालकाला की तुझ्या घोड्याला समजून सांग, तुला जर पाणी प्यायचं असेल तर या आवाजातच प्यावं लागेल. हा आवाज काही बंद होणारा नाही. या आवाजामध्येच तुला पाणी प्यायचं असेल, अन्यथा पाणी मिळणार नाही. आपल्याला सुद्धा असे भरपूर आवाज सहन करायचे आहेत, पण आपल्याला पाणी प्यायचं आहे. आपण तहानलेले आहोत आणि म्हणून किती जरी कुई कुई झालं तरी आपल्याला जे साध्य करायचं आहे ते साध्य करणं अत्यंत गरजेचं आहे. काल एक छोटा मुलगा मला भेटला. मला लगेच प्रश्न विचारायला लागला. त्याचा प्रश्न खूप मोठा नव्हता. मी त्याला विनंती केली. मी त्याला म्हटलं की आपण प्रश्नोत्तराचा दिवस जो ठेवलेला आहे तो 7वा दिवस ठेवलेला आहे. 7व्या दिवशी आपण प्रश्नोत्तर करूया. तो हट्ट धरून बसला, नाही मला आजच पाहिजे. म्हटलं असं ठरलेलं नाहीये. म्हटलं पहिलं तर. दुसरा मुद्दा, अर्धवट विषयाला घेऊन जर प्रश्न असतील आणि जर उद्या 2-4-5 दिवसांमध्ये तू येऊन जर ते प्रश्न माझ्या बोलण्यातून संपणार असतील तर तुझी काय हरकत आहे. तो खट्टू झाला थोडासा. त्यानंतर त्याने पुन्हा प्रयोग वेगळा केला. माझ्या मित्राचा एक दुसरा प्रश्न आहे. म्हटलं त्याचं उत्तर मी देणार नाही. गंमत बघा, त्याने जसं मला अटॅक कसा केला बघा, अटॅक. मला म्हटलं याचा अर्थ तुम्हाला उत्तर येत नाही. अटॅक बघा कसा आहे. म्हटलं उत्तर येणं न येणं हा वेगळा भाग आहे. पहिली गोष्ट, मी जर तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं जे काही असेल ते,
ते तुला मान्य होणार आहे का? तो म्हणला आता ते ऐकल्याशिवाय कसं ठरवणार? म्हणजे याचा अर्थ माझं खरं किंवा खोटं हे तू ठरवणार? मला अशी कैक लोक भेटली की जी मला गुरु महाराज म्हणतात आणि मी त्यांना प्रत्येक वेळेला उत्तर देतो की तुम्ही असे शिष्य आहात जे गुरुला शिकवत राहता. असे कैक शिष्य माझ्याकडे आहेत जे मला शिकवतात प्रत्येक वेळी. हे सगळी प्रश्न आणि उत्तर आहे ना, माणूस उत्तर घरातून घेऊन येतो. तुम्हाला सांगतो मी, त्याला फक्त माझं अनुमोदन पाहिजे, बस एक क्लिक. आणि त्यानंतर काय होतं, तो म्हणतो पण तुम्हाला जर येतं तर द्यायला काय हरकत आहे? म्हटलं मी जर त्या प्रश्नाचं उत्तर दिलं, त्या प्रश्नातून साध्य काहीही होणार नाहीये, पण ते उत्तर तू पुन्हा 1000 लोकांमध्ये सांगशील आणि त्या 1000 लोकांमध्ये जे अन्यथा ज्ञान पसरेल, ज्या चिंध्या पसरतील, जो कचरा पसरेल, त्याला कोण जबाबदार? मी घाबरतोय त्या गोष्टीला. अशा कैक प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत तुम्हाला सांगतो की ज्याचा नंतर काहीही उपयोग होत नाही. शंकराचा बाप कोण? अंबाबाईचा बाप कोण? अजून कोण आहे? ब्रह्मदेवाचा बाप कोण? असे प्रश्न घेऊन लोक येतात इथे. कालही त्याने ते शनीचं काहीतरी विचारायचं होतं त्याला. मी त्याला म्हटलं हे माझ्याच्यानी होणार नाही, माझ्यावर तू अज्ञानी म्हणून शिक्का मार म्हटलं, ते चालेल, पण या प्रश्नांची उत्तरं भेटल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने प्रस्तुत होता समोर की मला जगातलं सगळं ज्ञान आहे, अशा पद्धतीने माणूस ते प्रस्तुत करतो. ही सगळी कोड्याच्या उत्तरासारखी फसवी असतात सगळ्या गोष्टी. या कोड्याचं उत्तर माहीत नाही तोपर्यंत असं वाटतं काय उत्तर असेल, काय उत्तर असेल, काय उत्तर असेल, आणि नंतर असं लक्षात येतं उत्तर ऐकल्यावर अरे काहीच नाही, याच्यामध्ये काहीच नाही. आम्ही लहानपणी खेळ खेळायचो. मी कैक कोडी निर्माण केली तुम्हाला सांगतो. मी कामालाच अशा ठिकाणी होतो ना जिथं निर्माण कार्यच माझ्या हातून घडत होतं. संध्यानंदमध्ये मी सर्व्हिसला होतो. त्या संध्यानंदमध्ये प्रभावी तोडगे आणि उपाय असं एक छोटंसं सदर यायचं. अतिशय फसवं सदर तुम्हाला सांगतो मी. नंतर ते जे छोटं पुस्तक होतं ते संपलं. आता चालवायचं कसं? शेवटी ती जबाबदारी अस्मादिकांच्या गळ्यात आली आणि मी एवढे तोडगे प्रसवले की काही विचारायला नको. तुम्हाला सांगतो काही नाही त्यातून मिळणार. तुम्हाला सांगतो अमावस्येच्या रात्री काळं मांजर धरा. अमावस्येच्या रात्री काळं मांजर दिसणार आहे का? पण मी तसं लिहायचो आणि कैक लोकांनी अमावस्येच्या रात्री काळं मांजर शोधलेलं आहे. तुम्हाला सांगतो मी, हा मूर्खपणा आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला चांगलं नको आहे. काल आपण ज्या विषयाची चर्चा केली, मी तुम्हाला सामर्थ्य हा विषय समजून सांगितला. गेलं कुठं सामर्थ्य? जर आहे तर प्रकट का होत नाही? त्याचं कारण अन्यथा ज्ञान. अन्यथा ज्ञान याचा अर्थ आहे मूर्खपणा. सांगतो तुम्हाला, थोडासा हा शब्द कठीण आहे. मूर्खपणा, वेडेपणा याच्याही पेक्षा वाईट शब्द आपल्या संतांनी लिहून ठेवलेले तुम्हाला सांगतो मी. म्हणजे मी काहीच वाईट बोलत नाही.
ज्या अन्यथा गोष्टींच्या आपण नादी लागलो आहोत त्यांच्याकडून तुम्ही कर्म केल्याशिवाय फळ मिळणार नसल्यामुळे, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, ज्या गोष्टींच्या, ज्या अन्यथा वावग्या, निष्फळ, बाष्कळ अशा गोष्टींच्या आपण नादी लागलो आहोत, त्या गोष्टी तुम्हाला कर्म केल्याशिवाय फळ देणाऱ्या नाहीत. आणि म्हणून आपल्या वेदांमध्ये सुद्धा, आपल्या श्रुतींमध्ये सुद्धा, आपल्या पुराणांमध्ये सुद्धा एकनाथांनी श्रीमद भागवत लिहिलं. श्रीमद भागवतामधला दशमस्कंद लिहिला, त्याला उद्धव गीता असं म्हणतात. अर्जुनाला जे ज्ञान दिलं ते गीतेमध्ये आलं आणि उद्धवाला जे ज्ञान दिलं ते उद्धव गीता, म्हणजे हा दशमस्कंध. या दशमस्कंधात असं येतंय की ज्यावेळी परमेश्वर गीतेमध्ये काय म्हणतोय, गीतेमध्ये म्हणतोय सर्व धर्म परित्यजेन, शब्द व्यवस्थित लक्षात घ्या, सर्व धर्म. या धर्मामध्ये तुमचे सगळे धर्म आले, तुमची स्वरूपता आली, तुमची कुरूपता आली, तुमच्या शारीर धर्म आले, तुमचे स्वभाव धर्म आले, तुमचे मनोधर्म आले, तुमचे जीव धर्म आले. तुम्हाला माहिती आहे सगळे धर्म असतात, ऐकलंय आपण फक्त. हे सगळे धर्म असतात. शरीर धर्म काय आहे? शरीर धर्म, शरीराला अशा गोष्टी चिकटलेल्या आहेत ज्या आपल्याला आईवडिलांनी शिकवलेल्या नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ भूक, तहान, मलमूत्र विसर्जन, थंडी लागली की आकडून घ्यायचं, गरम झालं की लगेच अशा अवस्थेला, शीत अवस्थेला जाऊन बसायचं वारं घेत. हे आपल्याला आईवडील नाही शिकवत. तुम्ही लहान मुलाचं उदाहरण घ्या. लहान मुलगा असतो ना घरी, पाळण्यातून जन्मलेला, पण मी सांगतोय त्याला सुद्धा तुम्ही जर गादीवर झोपवलं मऊ मऊ आणि त्याला जर गरम होत असेल ना, ते त्या गादीकडून फरशीकडे सरकतं. तुम्ही बघा. मला मूल झालेलं आहे, मला माहिती आहे, मी लहान मुलाची सगळी गोष्ट तपासलेली आहे. तुम्हाला ते लहान मूल सुद्धा, किंवा त्याला तुम्ही जबरदस्ती जर काही कपडे वगैरे घातले चांगले, की तुम्हाला सांगतो ते सगळं उघडं नागडं होऊन हिंडायला लागतं. तुम्हाला सांगतो, तुम्ही हे गोष्टी घरी बघू शकता, आहे की नाही? तुम्हाला जास्त माहिती आहे. त्याला लाज लज्जा काही नाही, त्याला हे माहिती आहे की आता गरम होते. आईने जबरदस्ती आंगडं टोपडं घातलेलं असलं तरी ते आंगडं टोपडं काढून टाकणार तो नाही. आणि तुम्ही झोपलेल्या अवस्थेत सुद्धा, मी म्हणतोय, मी जागृत अवस्थेत तर सोडा, झोपलेल्या अवस्थेत सुद्धा ते जमिनीकडे सरकतं, गार ठिकाणी सरकतं. तुम्हाला सांगतो मी ते. हे सगळे शरीर धर्म आहेत. मलमूत्र विसर्जन, भय आणि निद्रा. भय म्हणजे मृत्यूचं भय. तुम्हाला कोणी काठी उगारली तर तुम्हाला काय होतं? तुम्ही असे मागं होता की नाही? होता. तुम्ही एका गायीवर काठी उगारा, गाय पण मागे ओटे. ज्या गोष्टी पशूंना दिल्या, त्यांच्या शरीराला दिल्या, त्याच आपल्याला सुद्धा दिलेल्या आहेत. हे शरीर धर्म. त्याच्या पुढे जे षडविकार येतात ते मनोधर्म, आणि त्याच्या पुढे जे जीव धर्म येतात, की सुख कशाला म्हणायचं, दुःख कशाला म्हणायचं, चांगलं कशाला म्हणायचं, वाईट कशाला म्हणायचं, हे आई वडिलांनी शिकवलेलं नाहीये. तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा स्वतःचा. आईला पण कळत नाही कधी कधी की मुलाला हे नक्की का आवडतं, आणि त्या मुलाला जर विचारलं की तुला हे काय आवडलं, तर त्यालाही सांगता येत नाही की हे का आवडलं.
पण त्या आवडीनिवडीच्या व्याख्या तुमच्या जीवत्वामध्ये सुरक्षित आहेत. तुम्ही स्वतःची आवड निवड घेऊन जन्माला आलेला आहात. एक ठिकाणी असंच झालं, एका मुलाला मुलगी बघायची होती. ती मुलगी बघायची होती तर त्यांनी सांगितलं की बघा ना, ह्याला काहीच आवडत नाही, हे आवडत नाही, ते आवडत नाही. अरे म्हटलं काय नक्की आवडतंय ते तर सांग. शेवटी मग एक आम्ही उपाय करायचा ठरवला. आम्ही म्हटलं कुठली तरी हिरोईन टाईप असेल म्हणून एक श्रीदेवी, एक माधुरी दीक्षित असे म्हणजे एक 8-10 हिरोईनचे फोटो त्याला दिले. एका रूममध्ये कैद केलं त्याला आणि त्याला सांगितलं आता बाबा याच्यात तुझी आवड काय आहे ते शोधून काढ. कोणी का असे ना, म्हटलं काय तुला आवडेल ते, कारण त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. त्याच्या नजरेतून तो जे बघतोय ते आपल्याला कधी कळणार नाही. तुम्हाला सांगतो, शेवटी आतमध्ये गेला. त्याचा मनोधर्म काम क्रोध लोभ मद मत्सर हे मनोधर्म हे सुद्धा आईबापाने शिकवलेले नाहीये. मुलाला मुलगी का आवडते, मुलीला मुलगा कसा आवडतो, काही त्याचं शास्त्र नाही सांगतायत. हे सगळं इनबिल्ट आहे. तो गेला, अर्ध्या तासाने बाहेर आला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, डोकं माधुरीचं होतं, पाय आणखी मंदाकिनीचे होते. मग त्याने त्याच्यात सुद्धा कापाकापी केली होती. काय शास्त्र आहे. त्याला ते आवडतं, त्याला काय करणार. ही जी आवड आणि निवड आहे, काल आपण काय बघितलं होतं. काल आपण बघितली होती अनादी अविद्या. म्हणजे काय, आपण आडवे जन्माला आलेलो आहोत. बरोबर आहे की नाही. आपल्यामध्ये सामर्थ्य आहे, पण ते सामर्थ्य न वापरता एका जागेवर राहील अशा पद्धतीने आपण जन्माला आलेलो आहोत. काल आमचा हा विषय पुढे गेला. आमचा एक मित्र होता मनोज, त्याने लगेच सांगितलं, मला लगेच कुंभाराचं चाक दिसायला लागलं. म्हटलं म्हणजे आडवं सुद्धा चाक फिरू शकतं, पण किती किलोमीटर फिरलं तरी ते जागेवरच राहतं. आडव्या चाकाचा हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यावरती चाक फिरवतो, घराघरा मडकी करतो, भराभरा. मी कोण, कुंभार नाही का, हे आपण शिकतो. ते चाक आडवं आहे, ते आडवं फिरून प्रगती नाहीये. सुई माहितीये का तुम्हाला. सुई काय आहे हो. सुई एक पातळ लोखंडाचा एक तो भाग असतो. ही सुई तुम्ही आडवी ठेवली ना, ती शक्तिहीन होते. तुम्हाला सांगतो, तिच्यातली ताकदच नाही राहत. पण आता हीच सुई तुम्ही अशी करा, आडव्या सुईने काही होणार नाही. तुम्हाला सांगतो, पण सुई सरळ केली तुम्ही की ती कुठलाही भाग असा छेदून जाते. तुम्हाला सांगतो, ज्याला व्हर्टिकल म्हणतो आपण. हॉरिझॉन्टल लेवलला काय होतं, एक बैलगाडी पळते. एक लक्षात घ्या, पायाचा उपयोग करणं आणि पंखांचा उपयोग करणं आहे की नाही, जमीन आसमानाचं अंतर आहे. तुम्ही आयुष्यभर पायाचा उपयोग केला, किती लांब जाणार, किती चालणार. पण तुम्हाला मी जर सांगितलं की तुम्हाला पंख आहेत, त्याचा उपयोग करा, त्या पंखांचं सामर्थ्य जागृत केलं, त्यानंतर जी गोष्ट, आता एक पर्वत चढायचा म्हटला तर तुम्हाला 1 तासभर लागेल समजा पायाने. हेच जर तुमचे पंख जागृत झाले, किती वेळात, 1 मिनिटात असं उठलं की गेला पर्वतावरती. गती येते, गती. उभं राहायला पाहिजे, व्हर्टिकल व्हायला पाहिजे. सामर्थ्य, आडव्या सुईवर कुणीही बसू शकतो, कुणीही बसू शकतो. उभ्या सुईवर कुणी बसणार नाही.
नाही बसणार उभ्या सुईवर, कारण त्याला माहिती आहे ताकदवान आहे. का का ताकद? कारण सुई जेव्हा आडवी असते तेव्हा तिची पातळ साईड वापरली जाते, तिची जाडी वापरली जात नाही. लक्षात घ्या, उभी झाल्यानंतर सुई तेवढी जाड आहे, तिची जाडी वापरली जाते. तुम्हाला सांगतो मी, त्याच्यामध्ये त्या जाड वापर, ही जाडी आहे तिची, एवढी जाड आहे ती, आणि म्हणून ती टोकदार आहे. आडवी झाल्यावरती ती एवढी पातळ आहे, मग ती आडवी झाल्यावर तिचा पातळपणा वापरला जातो, पण उभी राहिल्यानंतर तिचा जाडपणा वापरला जातो. आणि ती किती जाड आहे? मग एवढी मोठी सुई असेल तर एवढी जाड आहे. मग एवढ्या जाड वस्तूचं काम ती करायला लागते. तुम्हाला सांगतो, आपल्या बाबतीत तसंच घडलेलं आहे. तुम्हा आम्हाला चिंध्या चपाट्या मिळाल्या की आम्ही रमतो, त्याचं हे एकमेव कारण आहे. काय? हे असं सुईसारखं पडून राहोत आपण. आपल्याला आपली जाडी वापरायचं ज्ञानच नाही, किंबहुना त्या ज्ञानाची माहितीच नाही. काल आपण किती गोष्टी बोललो जोशी? 3 गोष्टी बोललो. एक गोष्ट, मी आडव्या पद्धतीने अनादी कालापासून आहे, ही गोष्ट जो मला बघू शकतो त्याला माहित आहे, मला माहित नाही. याला म्हणतात अनादी अविद्या. जन्मापासून अनादी अविद्या. त्यानंतर माझ्यामध्ये, म्हणजे चाकाचं उदाहरण आपण घेतलं होतं, बरोबर आहे की नाही काल? हे चाक काही किलोमीटर प्रवास करू शकतं, पण ते आडवं पडल्यामुळे जागच्या जागी आहे. या चाकाला माहीतच नाही की मी पळू शकतो. याला म्हणायचं अज्ञान. काय म्हणायचं? अज्ञान. स्वतःच्या सामर्थ्याचं अज्ञान. तुम्हाला सांगतो काय झालं त्याच्यामुळे. त्याच्यामुळे घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे आपले किलोमीटर चालू आहेत. तुम्हाला सांगतो, त्या घाण्याचा बैल दिवसभर, तुम्हाला सांगतो कधी एकदा त्याचे किलोमीटर मोजायला पाहिजेत, तो काही किलोमीटर चालतो, पण नंतर त्याच्या डोळ्यावरची पट्टी ज्यावेळी काढली जाते तो त्याच जागेवर असतो. तुम्हाला सांगतो मी, श्रम झाले की नाही, चाललं गेलं की नाही, क्रिया झाली की नाही, सगळ्या गोष्टी घडल्या आणि तरीही प्रगती शून्य. याचा अर्थ आपलं जीवन जे आहे ते अज्ञानात चाललेलं आहे. आपल्या डोळ्यावर पट्टी आहे, अज्ञानाची पट्टी आहे आपल्या डोळ्यावरती. मग काय झालं की तिसरा मुद्दा जो आला काल, पहिलं होतं अनादी अविद्या, आडवे, त्याच्यानंतर त्यामुळे अज्ञान, मी कसा आहे, मी काय करू शकतो या गोष्टीचं संपूर्ण अज्ञान. आणि हे संपूर्ण अज्ञान आल्यानंतर कुणीतरी तिसरा माणूस येतो, गरजवंत, आणि तो म्हणतो की अरे ही वस्तू खूप चांगली आहे, या वस्तूला आपल्या मोटारीमध्ये फिट करून टाकूया, नाही का, म्हणजे काय होईल, आपली गाडी पळेल. झालं, तो टायर उठला, ते चाक उठलं आणि कोणाच्या तरी गाडीला लागलं. आयुष्यभर ते चाक तिथं राहतं. तुम्हाला सांगतो, एकदा गाडीला जुंपलं की त्याच्यानंतर त्या गाडीतून त्याची सुटका नाही, घासलं जातं पार. तुम्हाला सांगतो, वाईट अवस्था होते त्याची. नंतर ते जाणीव करून देत, आता बास झालं, पाण्यावर सटकायला लागतं शेवटी.
मग शेवटी असं होतं की ज्या वेळेला या चाकाचा धोका त्या गाडीच्या मालकाला व्हायला लागतो, मग तो काय करतो, त्या चाकाला बाद करतो, म्हणजे पुन्हा आडवं करतो. अनादि अविद्या जैसे थे, त्याच्यामध्ये फरक पडत नाही. पडतोय का फरक? परत आडवं. याला आपण मृत्यू असं म्हणतो. आडवा झाला माणूस म्हणजे मेलाच की हो. मगाशी मी कोड्याचं उदा सांगत होतो तुम्हाला. लहानपणी मी कोडं तयार केलं होतं एक. काय कोडं होतं? 5 मुंडकी 10 पाय. हे मजेशीर आहे बघा. हे लहान मुलांना सांगण्यासारखे. ह्याच्यात तुम्ही खुश होऊ नका. हे सगळे मनोरंजनाचे विषय आहेत. मजा म्हणून सांगतोय, कारण मी जो विषय घेतलाय तो जड आहे, थोडा जड आहे. त्यामुळे थोडंसं मनोरंजन. मी असा लहानपणी केलं होतं की 5 मुंडकी 10 पाय, पाठीने चालतो त्याचं नाव काय. आता आमची ती लहान पोरं असायची, ती एकदम अरे काय काय कोडं टाकलं काय. आणि तुम्हाला सांगतो, त्या कोडं घेऊन येणं, मी अशी कॉलर वगैरे अशी टाईट माझी, म्हणजे काय कोडी बनवायचो मी 101. तुम्हाला सांगतो, मी हे कोडं बनवलं मी, मग कॉलर टाईट. मग आणि मग त्याचं उत्तर काय, तर त्याचं उत्तर म्हणजे अंत्ययात्रा माणसाची. कारण खाली 4 जण धरणारे असतात आणि वरती एक 5वा आडवा पडलेला आहे. म्हणजे ह्या 5 जणांची 5 डोकी झाली, आणि त्या वरच्याचे 2 पाय आणि ह्या खालच्यांचे 8 पाय, म्हणजे 10 पाय झाले. आणि हा मुर्दा पाठीनेच चालतो की नाही. आता तुम्ही फक्त हा एवढा मुर्दा धरून घरी घेऊन जाऊ नका. ही सुद्धा चिंधी. याच्यात महत्वाचं काय आहे? आडवं होणं. तुम्ही जन्माला येण्यापूर्वी आडवे होता, आणि मृत्यू झाल्यावर सुद्धा तुम्ही आडवेच राहता. परिवर्तन नावाचा जो प्रकार आहे, तो एवढं जीवन संपूनही शून्य राहतो. आपल्या उपनिषदांमध्ये एक स्टोरी आलेली आहे की रात्रभर काही लोक असतात, ती अशीच पार्टी करतात. त्यानंतर रात्र होते आणि ते नावेमध्ये जाऊन बसतात. धुंद असतात, दारू प्यायलेले असतात. अशा वेळेला ते मग म्हणतात की आपलं लांब आहे, पलीकडे जायचंय. 4 जण असतात, प्रत्येकाने ती नाव वल्हवायला पाहिजे, कारण ताकद लागणार आहे. झालं सुरू. 1 जण बसतो, तो मारतो. 2 तास झाले की थकतात त्याचे हात. दुसरा येतो, तो मारतो. तिसरा येतो, तो मारतो. ते वल्हवणं रात्रभर चालू आहे. सकाळ झाल्यावर लक्षात येतं की नाव किनाऱ्यावरच आहे. मग ते म्हणतात झालं काय, तर त्या धुंदीमुळे ती नाव सोडायचीच राहून गेली. ती किनाऱ्याला बांधलेली असते. अनादि अविद्या. ती किनाऱ्याला बांधलेली नाव सोडली नाही. रात्रभर नाव हलत राहिली जागच्या जागी, कारण पाण्यात हलणार नाव. त्यामुळे आभास निर्माण झाला की आम्ही चाललोय. आभासी सत्य. आभास निर्माण झाला आणि श्रम झाले, हात दुखले. जेवढे परिणाम आपण एक काम करताना करतो, तेवढे सगळे परिणाम झाले. आणि त्यानंतर सुद्धा प्रगती ज्याला म्हणतो आपण, शून्य. काय कारण आहे? स्वसामर्थ्याचं अज्ञान. आडव्याचं उभं होणार नाही तोपर्यंत प्रगती नाही. आपल्याला हे बरेच लोक सांगून जातात. तुम्हाला सांगतो, खूप लोक हे सांगतात
आपल्या उपनिषदांमधून अशा खूप कहाण्या आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये अगदी स्पष्ट शब्दात दिलेलं आहे. मी एकनाथी भागवताचा मागाशी उल्लेख केला. तो मुलगा येऊन बसलेला आहे, मला फार आनंद झाला. हे फार महत्वाचं आहे की अन्यथा ज्ञान, कचरा ज्ञान, ज्या गोष्टी तुम्हाला कर्म केल्याशिवाय फळ देत नाहीत, अशा सगळ्या गोष्टी अन्यथा मध्ये मोडतात. मी पुन्हा सांगतो, लक्षात घ्या. एक वाक्य गंभीरपणे घ्यायचं, अत्यंत गंभीरपणे घ्या हे वाक्य. जी गोष्ट जो देव, जो साधू, जो फकीर, जो ब्राह्मण, आणखी कोण उरलं मोठेपणामध्ये, जी जी मोठी मंडळी आहेत, जोपर्यंत तुम्ही कर्म करत नाही आणि ते फळ देत नाही, तुमच्या कर्माला जो फळ देणारा आहे तो अन्यथा वर्गात मोडतो. हे लक्षात घ्या. तुम्हाला तो तुमच्यावर उपकार करणारा नाही, तो तुमच्यावर कृपा करणारा नाही, त्याला तुमची दया येत नाही, त्याला तुमची माया उपजत नाही, त्याला तुमची करुणा कधीही येणार नाही, आणि त्यामुळे कृपेचा प्रांत कधीही सुरू होणार नाही. हे म्हणजे असं आहे की आपण एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करतोय. मी समजा सारंग पठारेंच्या फॅक्टरीत कामाला आहे. महिना झाल्यानंतर ठरलेला पगार जर त्यांनी दिला तर काय उपकार आहे? काहीच उपकार नाहीत. श्रम केले, श्रमाचा मोबदला दिला, डबल पगार दिला तर उपकार म्हणू मी, पण ते नाही होत. जेवढं तुमचं काम तेवढं फळ. आणि जेवढ्या देवता वर्ग आहे, हा देवता वर्ग जीवाला कर्मफल देण्यासाठी निर्माण झालेला आहे. हे मी बोलत नाहीये, हे तुमची शास्त्र सुद्धा बोलतायत. हे कुणी सांगत नाही, कारण सगळ्यांचे धंदे बंद होतील. हे सांगितलं जात नाही आपल्याला, कारण ह्या प्रत्येक देवावर एक धंदा उभा आहे, प्रत्येक देवावर एक तीर्थक्षेत्र उभं आहे, प्रत्येक देवावर एक खूप मोठी लॉबी उभी आहे, प्रत्येक देवावर राजकारण उभं आहे. खूप गोष्टी उभ्या आहेत तुमच्या देवावर. आणि म्हणून हे बोलायचं धाडस कोणी करत नाही. पण आपल्या एकनाथांनी 750 वर्षापूर्वी, ज्ञानेश्वरांचे समकालीन होते, थोडंसं पुढे 50 वर्ष 30 वर्ष पुढे एकनाथ महाराज, तर त्यांनी म्हणून ठेवलेलं आहे की देवता वर्ग, मी त्यांना चिंधी म्हटलं, पण त्यांनी काय म्हटलं ते सांगतो, म्हणजे तुम्हाला दगडापेक्षा वीट मऊ वाटेल थोडीशी. त्यांनी सांगितलंय की देवता वर्ग हे तुम्ही एकनाथी भागवतामध्ये वाचा. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही हे वाचा जरूर. काय आहे देवता वर्ग, त्याला कशाची उपमा दिलीये? या सगळ्या देवतांना उपमा दिली वेशेची. वेश्या माहिती आहे तुम्हाला, अत्यंत अपवित्र शब्द म्हणून म्हटला जातो आपल्याकडे. आपल्याकडे सगळ्यात जुनाट व्यवसाय म्हणून या व्यवसायाचा उल्लेख येतो. या व्यवसायापेक्षा जुना व्यवसाय नव्हता. वेशेची उपमा दिली आहे. थोडंसं कठीण आहे, पण वेश्या काय काम करते? जोपर्यंत माणसाच्या खिशात पैसा आहे, जोपर्यंत संपत्ती आहे, जोपर्यंत त्याच्याकडे ऐश्वर्य आहे,
तोपर्यंत ती तुमची गुलामी करायला तयार होईल, वाटेल ते करायला तयार होईल ती, आणि तुमचा पैसा ओढून घेईल सगळा. पण एकदा का असं झालं की तुमचा कडचा पैसा संपला, ऐश्वर्य संपलं, तर काय, लाथ मारून हाकलून देईल. तुम्हाला सांगतो, अपमान करून हाकलून देईल ती. हे तुम्हाला माहित नाहीये. तुमच्या आयुष्यामध्ये पूजा अर्चा करून सुद्धा जेव्हा दुःख येतात तेव्हा लक्षात घ्या की तुमचं पुण्यक्षय झालेलं आहे आणि कुणीतरी तुम्हाला लाथ मारलेली आहे पाठीमागून. तुम्हाला सांगतो, समजून घ्या. हे तुम्हाला सांगतो, विधीच्या प्रांतात ज्यावेळी तुम्ही जाता, कर्माच्या प्रांतात ज्यावेळी तुम्ही जाता, कर्मकांडाच्या प्रांतात ज्यावेळी तुम्ही जाता, त्यावेळेला विधिभंग होऊ शकतो, कर्मभंग होऊ शकतो. कर्माचा भंग झाला, विधीचा भंग झाला, पाप आलं. पाप आलं तर काय झालं? तुम्हाला भोगणं आलं. काय करणार? म्हणून वेश्येची उपमा दिली. शिवी आहे की नाही? शिव्यांची उपमा दिली. तुम्ही भागवत तपासून बघायचं. मी तर चिंदी म्हणतोय, म्हणजे दगडापेक्षा माझी वीट थोडीशी मऊ आहे. हा फरक आपल्याला करावाच लागेल. एक रेष अशी उभी करतोय मी आता, लक्षात घ्या. एक रेष, एका बाजूला हा सगळा पसारा ज्याला आपण अन्यथा ज्ञान म्हणतोय, तुम्हाला सांगतो, आणि एका बाजूला परमेश्वर. ही तुलना तुम्हाला कोणी सांगणार नाही. का सांगणार नाही? अज्ञान, माहीतच नाही कुणाला. परमेश्वर स्वतः सांगतोय तरी माहित नाहीये. परमेश्वरच म्हणतोय की सर्व धर्म परित्यजेन. त्यजेन म्हणजे त्याग करून, सोडून. त्यागाचे पण प्रकार आहेत, तुम्हाला सांगतो मी. एक असतो साधा वासनेचा त्यागी, म्हणजे त्याने फक्त वासनेचा त्याग केला, पण कालांतराने असं होऊ शकतं पुन्हा वासना निर्माण झाली. पण एक त्याग असतो मळवत त्याग. मळवत त्याग म्हणजे काय माहितीये? जसं आपण आपल्या शरीरातून मल बाहेर टाकतो, मूत्र बाहेर टाकतो, आणि नंतर त्याच्याकडे ढुंकून बघत नाही आपण, याला म्हणतात मलवत त्याग. आहे तुमची तयारी मलवत त्यागाची? परमेश्वर का भेटत नाही, परमेश्वर असा, परमेश्वर तसा, अरे गप्पा खूप मारतो आपण. त्याच्या राज्यात प्रवेशच जर करत नाहीये तुम्ही, कसा भेटणार? आणि माझ्या बाबतीत घडलेली घटना सांगतो. हा मळवत त्याग मला शक्य नव्हता. मळवत त्याग कधी ऐकलाय हा शब्द? असाच शब्द आहे की त्यागायचं तर असं त्यागायचं की शरीरातून मल त्याग केला, परत बघायचं नाही त्याच्याकडे ढुंकून. पण हे सुद्धा आपल्याला अशक्य आहे. आणि म्हणून तिसरा त्याग जो आपण करू शकत नाही, त्याला असा शब्द आहे सतेव त्याग. म्हणजे काय? म्हणजे असं आहे, जी गोष्ट तुम्हाला जमत नाही त्यागायला, ती परमेश्वर तुमच्याकडून काढून घेतो. तुमचं भलं करण्यासाठी त्याला दुसरा उपाय नाही. आहे की नाही बरं?
याला म्हणतात सतेव त्याग. माझ्या बाबतीत सतेव त्याग खूप झालेला आहे. मला माझी आई माहीत नाही, वडील माहीत नाही. मी आईच्या पोटात असताना वडील वारले, माहिती आहे का? नाही माहिती. बाहेर आल्यानंतर 1 महिन्यामध्ये आई वारली, आई सुद्धा माहीत नाही. हे दुःखाचं सांगत नाही मी, हे दुःखाचं नाही आहे. त्यानंतर एक शिक्का बसला माझ्या कपाळावर, मुळावर आला आईबापाच्या. बरोबर की नाही? कशावर आला? मुळावर आला. ती नक्षत्र बिक्षत्र पण तपासले असतील की मूळ नक्षत्रावर आला की काय, का आणखी कुठल्या नक्षत्रावर आला, जे काय असेल ते. हा मुळावर आला आईबापाच्या. पण आज तुम्हाला सांगतो, तो जर सतेव त्याग झाला नसता तर मी सुद्धा कुठल्या एका धर्माचा धर्मांध माणूस होऊन बसलो असतो. तुम्हाला सांगतो मी आज. खरं आहे की नाही? मी सुद्धा कोणता तरी धर्म बोललो असतो, मी सुद्धा कोणता तरी आचार बोललो असतो. मी विचाराच्या गप्पाच केल्या नसत्या. तुम्हाला सांगतो का? ते पात्र हरवली, काढूनच घेतली. कारण याला जर ते जर दिलं, ते जर काढलं नाही तर हा तसं बोलणार नाही. म्हणून काय केलं? ही पात्र हरण करून टाकली. तुम्हाला सांगतो, परिस्थिती निर्माण होते. ज्या वेळेला सतेव त्याग परमेश्वर करून घेतो त्यावेळेला 2-3 गोष्टी घडतात परमेश्वर अनुषंगाने. एक, तुम्हाला ज्या गोष्टींचा संयोग करायचा आहे त्या गोष्टी तुमची मग पाठ सोडत नाही. आता काय झालं, माझ्यावरती कुठल्याही धर्माचं लेबल चिकटलं नाही. बरोबर आहे की नाही? त्यामुळे प्रॉब्लेम काय झाला, नंतर कुठलाही धर्म मला म्हणायला लागला की तू आमचा आहे. पर्यायाने मला भजनवाले आले, चला भजन करायचंय, भजन करायला लागलो. दुसरे कव्वालीवाले आले, ते म्हटले कव्वाली करायची, मी कव्वाली गायला लागलो. तिसरे आणखी कवी लोक आले, चला कविता करायची, मी कविता करायला लागलो. चौथे आले, आपल्याला लेखन करायचंय, मी लेखन करायला लागलो. सर्व कलांनी परिपूर्ण झालोय मी. तुम्हाला सांगतो, मला तुम्ही कुठलीही कला सांगा, मी उदाहरण सांगतोय. लीला परमेश्वराची, सामर्थ्य प्रक्षेपित होण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यात ही पद्धत आहे बघा. तुम्हाला सांगतो, उभंच केलं करणार काय? पळण्याशिवाय गत्यंतर नाही. उभंच झालो, आडवा टायर उभा झाला, काही नाही करू शकत, पळण्याशिवाय गत्यंतर नाही. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पळालो, भरपूर पळालो. इंटरेस्टिंग विषय नाही आहेत ते, पण त्यातून लक्षात काय आलं की अन्यथा ज्ञान कशाला म्हणायचं. कैक ठिकाणी मी गेलो, मोठमोठे आश्रम बघितले. तुम्हाला सांगतो, पोटामुळे गेलो, कारण काही ठिकाणी खायला खूप चांगलं मिळायचं. मी त्या प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या माउंट आबूमध्ये गेलो, कारण खायला खूप चांगलं मिळायचं हो तिथं. म्हणजे असा बदामाचा शिरा वगैरे मिळायचा आणि असं टप 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 तूप पडायचं त्याच्यामधून. गरीब पोराला ज्यांनी 8-8 दिवस उपवास काढले त्याच्यासाठी ते तूप खूप मोठं असतं. ते गेलो तिकडं बाबा मी, तर त्याच्यासाठी रमलो तिथं काही काळ. असे कैक आश्रम बघितले, कैक मोठे मोठे संत बघितले. काही ठिकाणी तर असंही बघितलं की गेल्या गेल्या ते तुम्हाला सांगतात की एक लक्षात घ्या, तुम्ही आश्रमात आलेला आहात, इकडचे नियम फॉलो करावे लागतील. इथल्या आक्षेपार्ह घटना असतील तर त्या बाहेर बोलायच्या नाहीत असं वचन द्या. जसा एखादा मंत्री असतो ना, त्या मंत्रीला मंत्रिपदाची शपथ देतात, पण मंत्रिपदाच्या शपथेनंतर एक गोपनीयतेची शपथ देतात. कॉन्फिडेन्शियल, गोपनीय. का? कारण आतला भ्रष्टाचार बाहेर पडू नये. मोठी व्यवस्था आहे, सगळीकडे या गोपनीयतेच्या शपथा आहेत.
आणि जिथं ही शपथ आली तिथे काहीतरी पाणी मुरतं हे लक्षात येतं. तुम्हाला सांगतो फार रमणं झालं नाही तिथं, तुम्हाला सांगतो मी. पण हा जो त्यागाचा प्रकार आहे, हा सतेव त्याग, मळवत त्याग, तर ही जी उभी राईन मी मारलेली आहे, देवता वर्ग आणि परमेश्वर, का मी फरक करतो त्याची कारण बघा. फरक करतोय मी, हा भाग असा आहे, हे अन्यथा विषयावर चाललंय आपला, हा भाग असा आहे की जो काम केल्याशिवाय फळ देणारा नाही. तुम्हाला कंपल्सरी काम करावं लागेल. हा भाग असा आहे, फरक लक्षात घ्या. हा भाग असा आहे, तुमची लायकी बघत नाही, तुमची पात्रता बघत नाही, तुमचं शिक्षण बघत नाही, तुमचं वय बघत नाही, तुमचा अनुभव विचारत नाही. केवळ दया आली. दया आली म्हणजे काय झालं? दया आली म्हणजे आपल्याला पण भिकाऱ्यांवर दया येते. नुसत्या दयेवर हे काम भागत नाही. दयेनंतर माया उत्पन्न झाली. माया नाही, माया. माया म्हणजे काय? तर एखादा भिकारी बघितल्यानंतर आधी तर त्याची दया आली, पण ती दया आली मी निघून गेलो तर काहीही घडलं नाही. पण त्याच्यानंतर जर माझ्यात माया आली तर त्या मयेमुळे सूत्र येतं की याच्यासाठी मला काहीतरी करायला पाहिजे. नुसत्या दयेने काम भागणार नाही, लक्षात घ्या. इथं तर दया नाहीच आहे, हा पार्ट सोडूनच द्या. इथं म्हणजे कामगार वर्ग आहोत आपण, आहे की नाही. दया उपसते आधी, तर त्याचं कारण आहे तुम्ही आम्ही आडवे आहोत, तुम्ही आम्ही दयेच्या पात्र आहोत. दयेला आपण सर्वार्थाने पात्र आहोत. आपलं आडवंच काम चाललेलं आहे, पाठीनेच चालतो आपण, आडवंच काम आहे आपलं. दयेनंतर माया उद्भवते की याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, आणि नुसतंच करायला पाहिजे मी निघून गेलो तरी काही घडत नाही. मग मयेनंतर माया उद्भवली म्हणजे काय झालं? काहीतरी करण्याचा संकल्प झाला, आणि संकल्पाची पूर्ती झाली, त्याला म्हणतात कृपा झाली. कृपा म्हणजे प्रत्यक्ष गोष्ट आहे बरं का, अंदाज बांधायचे नाहीत अजिबात. अस्तित्वाचं ज्ञान नाही कृपा म्हणजे. कृपा म्हणजे प्रत्यक्ष, प्रत्यक्ष घटना. नुसतंच मी सांगितलं जोशींना की एवढे पैसे द्या, ते म्हणले हा देतो, आणि दिलेच नाही, काय फायदा? प्रत्यक्ष देवाण घेवाण व्हायला पाहिजे. ही झाली कृपा. म्हणजे काय झालं? पहिल्यांदा दयेचा पाझर फुटला, त्यानंतर काहीतरी करण्याची उर्मी उत्पन्न झाली, त्यानंतर काहीतरी केलं. इथपर्यंत गाडी थांबलेली नाही, अजून थोडंसं पुढे. कारण काहीतरी जर केलं, आणि ते जर याचा जन्म आहे 100 वर्षाचा, ते जर 25 वर्षात संपलं तर काय करायचं? नुसतं बोलायचं नाही, निर्णय करूया आपण. आज तुम्हाला फरक सांगतोय मी. कृष्णाला सांगावं लागलं सर्व धर्म परित्यज्येन मामेकम शरणं व्रज, मला एकट्याला शरण ये. मामेकम, एकम, एकम. या एकाला शंकराचार्यांनी म्हटलंय एकम नित्यम विमल अचलम सर्वादि साक्षी भूतम भावातीतम. आता एक 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 गोष्टी करूया आपण. आता मोठं मोठं आहे, मोठं मोठं आहे. पहिलं एकम वर जाऊया आपण. आता इकडे जी संख्या आहे, आता हा बाजार आहे.
इकडे. कारण शेवटी कसं आहे की वेशा म्हटलं की त्याच्यात भरपूर प्रकार उपलब्ध आहेत. तुमच्या आवडीचे पदार्थ सगळे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये. बाजार आहे. आपल्याला 33 कोटी देव एवढंच माहिती आहे. हा पसारा खूप मोठा आहे. वेदांमध्ये विद्या नावाचा जो प्रकार आला आहे, विद्या मार्ग, या विद्यांमध्ये त्या विद्या देणारे विद्यावंत आहेत. आणि ते विद्यावंत म्हणजे या देवता वर्ग आहे सगळा, की ज्यांच्याकडून तुम्हाला वेगवेगळ्या विद्या मिळू शकतात. मग त्यांची संख्या आपण आज काढणार आहोत. त्याच्यामध्ये कर्मयोनी सगळ्यात खालची योनी, म्हणजे तुमच्या तळपायाची योनी, तळपाया तुमचा. कर्मयोनी 13 कोटी देवता आहेत. किती आहेत तुम्हाला एक सुद्धा माहीत नाही. कधीतरी कुणाला तरी झोटिंग बिटिंग प्रसन्न होतं, असं काहीतरी मसोबा खेसोबा काहीतरी प्रसन्न होतात असे सगळे. हे सगळे त्या 13 कोटीत येतात. कर्मभूमीच्या 13 कोटी देवता, सगळ्यात खालचा स्तर. या 13 कोटीमध्ये सगळ्यात खाली जो होता, म्हणजे 13 कोटीमध्ये सुद्धा पहिला दुसरा तिसरा चौथा असा क्रमांक आपण लावूया. ह्याच्यापेक्षा हे मोठं, ह्याच्यापेक्षा हे मोठं, या न्यायाने सगळ्यात खालचं की ज्याच्यापेक्षा कमी आता काहीच नाही उरलेलं, म्हणजे ती आहे यक्षिणी. आणि जोशी, यक्षिणीचं प्रल्हाद ज्या वेळेला नारायण नारायण करायला लागला, शेषशाही विष्णूचं त्याने ध्यान केलं. विष्णू नाही, नारायण म्हणजे विष्णूपेक्षा उंच. त्या वेळेला त्या विष्णूने कोणाला आज्ञा दिली? या सगळ्यात शेवटली देवता यक्षिणी, तिला आज्ञा दिली आणि त्याच्यातून नरसिंह निर्माण झाला. तुम्हाला म्हणजे शेवटच्या देवतेचं सुद्धा बळ बघा ते कसं आहे ते. अशा एक एक देवता सांगतोय तुम्हाला. आता नरसिंहाचा अवतार झाला. अवतार नव्हे तो, त्याच्यानंतर पुढं पुढं काय केलंय त्यांनी? आला त्याला चिरला आणि गेला, संपला. कारण परतवे अवतार, पुढे कार्य नाही, पुढे आणखी कोणाचं हे नाही. त्याचा क्रोध हरण करायला कृष्णाला यावं लागलं पुन्हा. का नरसिंहाचा क्रोध हरिला, कृष्णाने हरिला तो क्रोध. त्याला माहिती आहे कोणाला कसं काय करायचं ते. तर या 13 कोटी, त्याच्या वरची जमात अष्टोदेव योनी, त्यांचा पसारा पुन्हा 13 कोटी. ह्या सगळ्या देवता अष्टोदेव योनी का? कारण यांना आकारामध्ये प्रचंड विभिन्नता आहे. अष्टावक्र जमातीतल्या आहेत सगळ्या, वाकड्या आहेत सगळ्या, भयावह आहेत सगळ्या. तुम्हाला आम्हाला कधी कधी अशी जी भीती वाटते, त्या त्या वेळेला ह्या देवता अस्तित्व दर्शवतात. भयावह आहेत. काल माझा आणि जोशींचा विषय झाला, त्यांनी फार सुंदर सांगितलं. एक वास्तुशास्त्रज्ञाला ते भेटायला गेले. आपला विषय लक्षात ठेवा. ते वास्तुशास्त्रज्ञाला भेटायला गेले. तो फार मोठ्या मोठ्या गप्पा करायला लागला. आमच्या स्पंदननाथांनी त्यांना एकच सांगितलं, बघा आता काय, एक वास्तू तुम्ही अशी बांधा जी वास्तुशास्त्राने परिपूर्ण आहे. एक घर असं बांधायचं जे वास्तुशास्त्र म्हणजे 100% करेक्ट.
आग्नेयाला स्वयंपाक पाहिजे, ह्याला हे पाहिजे, त्याला जे काय असेल ते मला आता माहीत नाही आहे ते काय, अन्यथा असल्यामुळे मी जास्त लक्ष देत नाही, सगळ्या चिंध्या आहेत या, पण त्या चिंधीला थोडीशी इस्त्री करतोय मी. तर त्यांनी असा प्रश्न केला, असं घर तुम्ही बांधायचं आणि 5 वर्ष त्या घरात कुठलाही जिवंत माणूस राहणार नाही. लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर ते घर विकायला काढायचं. ते घर लवकर विकलं जाणार नाही, तुम्हाला सांगतो. त्याचं नाव पडतं भूत बंगला. का हो? राहायलाही कुणी गेलं नाहीये, रिकाम पण आहे ते. पण रिकाम पण हे कधीही रिकाम असत नाही. इथं सुद्धा टीव्ही आहे. तुम्ही एक टीव्ही आणला, त्याचा अँटिना या वातावरण पकडतो आणि टीव्ही दिसायला लागतो. मग त्या वातावरणात टीव्ही नाही. 13 कोटीचा समाज असतो तो. ते भय निर्माण होतं त्याच्यामधून, मग भीती निर्माण करतं. ते म्हणलं नाही, वास्तुशास्त्र गेलं कुठं? त्या भूतांनी वास्तुशास्त्र उद्ध्वस्त केलं, तुम्हाला सांगतो. बरोबर आहे की नाही? कुणीच राहणार नाही तिथे. अहो एवढंच कशाला, तुमच्या आत्ताच्या राहत्या घरात, मी मागे सुद्धा मागच्या सप्ताहामध्ये उदाहरण दिलं होतं, तुमच्या आत्ताच्या राहत्या घरात सुद्धा तुमच्या घरातली सगळी माणसं गावाला पाठवून द्या, तुम्ही एकटं राहून दाखवा एक रात्र. आहे का कोणाची तयारी आहे का? नाही होत. काय म्हणतो याला पुढं वाक्य एक आपल्या घरात म्हणजे बोलतात लोक, की अशा वेळेला घर खायला उठतं. बरोबर आहे की जोशी? घर खायला उठतं. खायला उठतं म्हणजे काय हो? अहो अस्तित्व काम करतं माणसाचं. तुमचे आई वडील, तुमचे मित्रमंडळी बाहेर गेलेत, पण ते तिथे काम चालूच आहे त्या अस्तित्वाचं. माणूस मरतो, पण अस्तित्वाच्या विरहाने घर केले न कळत. ते अस्तित्व सुद्धा घर करतं स्वतःच, तुम्हाला सांगतो मी. आणि 4 भिंतीच्या पसाऱ्याला कधीही हे घर सापडणार नाही. 4 भिंतींच्या पसाऱ्याला मी सांगतो ते घर सापडणार. तर ह्या 13 कोटीचा समाज हा अष्टोदो योनी, हा असाच जुन्या तळ्यामध्ये राहतो. मग त्याचं पाणीच कुणी पित नाही, काही नाही. शापित होऊन बसतात वास्तू. कितीही तुम्ही वास्तुशास्त्र आणा, शापित होऊन बसतात त्या गोष्टी. त्याच्यावरती आता आपण जाऊ अंतराळ, म्हणजे तरंगणाऱ्या देवता. त्यांचा समाज पुन्हा 33 कोटी 13 कोटी. एवढा मोठा. हे डावा बाजू सांगतोय तुम्हाला. तुम्हाला किती देव माहिती आहेत मला माहित नाही. मला माहिती असणारे देव एवढे. म्हणून काल त्या मुलाला म्हटलं, बाबा देवतांचे प्रश्न विचारू नको, मला एवढी उत्तरं द्यावी लागतील. तो 13 कोटीचा समाज किती झाले? 13 त्रिक 39. अंतराळातली जमात आहे ना, अंतराळातली जमात आहे म्हणूनच तुम्हाला संगीत ऐकायला येतंय. कुठून येतंय संगीत? येतं कुठून? आकाशात शिवाय शब्द प्रकट नाही, शब्दाशिवाय संगीत नाही. आहे का? शब्द जोपर्यंत व्यक्त होत नाही तोपर्यंत अनाहत, आणि शब्द व्यक्त झाला की आहत. अंतराळाची जमात आहे 13 कोटीची. नारद तुंबर गायन करी, नाही का? सुर नर किन्नर. एकाचं घोड्याचं डोकं दाखवतो आपण, एकाचं आणखी वराहाचं डोकं दाखवतो. म्हणजे अशा आपण कल्पना भरपूर केलेल्या आहेत त्याच्या. ही सगळी जमात अंतराळातली किती झाले हो? 13 त्रिक 39. आता येतो तुमचा स्वर्ग, की जो आपल्याला सगळ्यांना जनरली माहिती आहे. त्याच्यामध्ये आहे 33 कोटी. बरोबर आहे की नाही? किती झाले? 39 आणि 33 म्हणजे 72 कोटी. त्याच्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश त्यांचं साम्राज्य.
ते स्वर्गाचं साम्राज्य नव्हे. सत्य लोकामध्ये ब्रह्मदेव, वैकुंठामध्ये विष्णू आणि कैलासामध्ये महादेव, त्यांची ठिकाणं वेगळी आहे की नाही. या स्वर्गातल्या देवता नाहीत, यांनी स्वतःची स्थानं सांगून ठेवलेली आहेत की आम्ही इकडचे आहोत. सत्य, कैलास, वैकुंठ, ह्या प्रत्येकाचे 3-3 कोटी आहेत. कारण समुदाय पाहिजे ना. तुम्हाला जसं एकटं जगता येत नाही, ते काय एकटे राहणार का. इथपर्यंतची जमात अशी आहे की परिपूर्ण आहे ऐश्वर्याने ती जमात. त्यांनाही बायका आहेत, म्हणजे जोडी जोडी आहे. 72 कोटी, त्याच्यात अधिक 9 कोटी केले तर झाले 81 कोटी. त्याच्यानंतर तो जो क्षीराब्दीचा विष्णू बसलेला आहे, एकटाच आहे बिचारा, पण त्याची जी सेना आहे ती आहे 1.25 लाख. आता तो फक्त कोटीत नाहीये, पण तो लक्षामध्ये आहे. 1.25 लाख, बरोबर. त्याच्यानंतर येतात अष्टभैरव, की ज्यांच्यामुळे ही सृष्टी निर्माण करायला मदत झाली. भूमिभूत, पवन, क्षिती, जल, पावक, गगन, समीर, रज, तम आणि सत्व, हा अष्टदा प्रकृतीचा भेंड ज्याच्या सामर्थ्याने कार्याला येतो किंवा विलय झाल्यानंतर ज्यांचं सामर्थ्य ज्या देवतांमध्ये विलीन होतं, ज्यांच्याकडे सामर्थ्य अव्ययत्वाने, अव्यय म्हणजे खर्च न होणार, अव्ययत्वाने झरतय, अशी 8 लोक याच्या विष्णूच्या डोक्यावरती बसली, महाविष्णूच्या. हे तुम्हाला काहीच माहित नाहीये. प्रश्न विचारणार किती. यांचं 8 हे झाले. त्याच्या पुढे वरती गेल्यानंतर मग विश्वदेवता एकच. आपण ज्या वेळेला मंदिरात जातो, कासव असतं, माहिती आहे तुम्हाला. कासव का लावतात? कासव कोणी सांगेल मला? कोणाला माहिती आहे कासव का लावतात? अहो, तो जी विश्वदेवता आहे ती कासवीच्या आकाराची आहे. तुम्हाला सांगतो, तिचे जे 6 पाय आहेत, त्या 6 पायांमध्ये तुम्ही आम्ही एक जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जन्मात जाताना ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सगळ्या त्या पायांमध्ये घडतात. तुम्हाला सांगतो, असा तो विलास आहे. ही विश्वदेवता आहे ती एक. आणि मग त्याच्यानंतर या सगळ्यांना कामाला लावणारी बॉस, तिला आपण चैतन्य माया म्हणू आपण, ती एक. असं जर केलं आपण तर 81 कोटी 1.25 हे एका बाजूला. आता भक्ती कोणाची करायची? एकाची केली दुसऱ्याला राग येतो. वरच्या देवतेला खालच्या गोष्टीत, खालच्या देवतेचं त्रास आहे, कारण ती ऐश्वर्य गाजवते. एकमेकांच्या स्वरूपांना व्याप्ती नाही. वरच्या खालच्याला व्यापतं, पण खालचा वरच्याला व्यापत नाही. पाय डोक्याला बघत नाही, पण डोकं पायाला बघतं. या न्यायाने, न्याय हा. आता काय झालं, आपण सापडलो याच्यामध्ये. कधी बाहेर पडणार आपण? ही यात्रा म्हणजे किती जन्म, कैक जन्म तुमचे आमचे होऊन गेले. हा जो असंख्याचा वाद आहे हा काही संपत नाही. आता उजवी बाजू किती आहे? 1. परमेश्वर किती? किती परमेश्वर? 1. एकम. ज्ञानेश्वर माऊली अमृतानुभवामध्ये म्हणतात की हा इतका एक आहे, म्हणजे परमेश्वर किती एक आहे.
हा एवढा एक आहे की याला एक म्हटलं तरी त्या माझ्या शब्दाचा अर्थ दोन नाही असा होतो, आणि ते दोन पण सुद्धा त्याला बाधतं. लक्षात घ्या किती एकत्व, की एक म्हणता भेद होतो. माऊली म्हणतात की एक मी का म्हणतोय, तो आहेच एक, पण एक म्हटल्यानंतर लोक काय विचार करतात, सापेक्षतेच्या नियमाला धरून अच्छा अच्छा दोन नाही. पण दोन नाही म्हटल्यावर दोन शब्द आला, तो त्रासदायक आहे दोन शब्द, म्हणून मला एक म्हणायला सुद्धा घाबरायला होतं. माऊली म्हणतात इतका एक आहे. काही प्रॉब्लेम? 81 कोटी 1.25 छोटे छोटे खड्डे खणले, पाणी लागणार आहे का तुमचं? लागणार आहे का? एकच खड्डा खाना, पाणी लागतं की नाही? लागणार की नाही? लागणार. काय निवडायचं तुम्ही ठरवायचं, मी आपलं सांगायचं काम करतो. एकम कसं, आद्य शंकराचार्यांचं वचन आहे हे, एकम नित्यम. त्याच्यामध्ये फरक पडत नाही. नित्य आहे, अनित्यता नाही, उच्च नीच नाही, सपुरत्व धोष्टरत्व नाही, जाडी पातळता नाही, कमी अधिकता नाही, एक तंड छंद. जसं पाण्यामध्ये तहान भागवायचं एकच तंत्र, अमेरिकेत पण तेच, भारतामध्ये पण तेच, रशियामध्ये पण तेच. जसं श्वासामध्ये एकच स्पंदनाचं तंत्र, अमेरिकेत पण तेच, भारतातच तेच, रशियामध्ये पण तेच. जसं अन्न खाल्ल्यानंतर पचवायचं एकच तंत्र, अमेरिकेत पण तेच, भारतात पण तेच, रशियात पण तेच. आहे बदल? एक नित्य विमल अचलम. काय अर्थ काढता तुम्ही? अचल. 5 तत्व का चिरा बनाया, बीच पवन का खंबा. वारा सुद्धा अचल करून ठेवलाय श्वासाच्या रूपात. आहात कुठे? अचलता आहे. दिसताना चंचल दिसते, पण त्या चंचलतेमध्ये अचल सूत्र. 5 तत्व का चिरा बनाया, बीच पवन का खंबा. आवत जावत कोई नहीं देखे, ये ही बड़ा अचंबा. आश्चर्य आहे, सगळ्या देवतांकडे लक्ष आहे. तुमचं नाक धरलं की सगळ्या देवता शरण येतात. तुम्हाला सांगतो, सगळी अन्यथा जमात तुमच्या नाक धरलं की शरण येतील. तुम्हाला सांगतो, नाही येणार? येते. तुम्हाला सांगतो मी. इथं पिस्तूल लावलं की सगळे देव विसरणार माणूस. आहेच तसं. का? या जमातीमध्ये तुमचं भय काढायचं सामर्थ्य नाही. भय काढायचं सामर्थ्य नाहीये. तुम्ही निर्भय होत नाही. वेअर द माइंड इज विदाउट फिअर. निर्भयाच्या प्रांतात आपला कधीही प्रवेश झालेला नाही. आणि त्यामुळे यांची जी भक्ती चाललेली आहे, ती सगळी भक्ती फक्त भयापोटी, सुरक्षेपोटी चाललेली भक्ती आहे. काय म्हणणं आहे तुमचं?
भय आहे. आणि इथे निर्भय हो के खोज करो. कोणाचं पद आहे हे? गोरक्षनाथांचं. निर्भय हो के खोज करो, कोई चेत गुरु का चेला, अरे खड़ा हूं मैं नादी अकेला. बरं का, एकटा उभा. एकम नित्यम, अनन्य भाव ज्याला म्हणतो आपण. अनन्य शब्दाचा अर्थ आहे अन्य नाही. मी तुम्हाला विचारतो, पुरुष मंडळींनो, ज्यांचं लग्न झालंय त्यांना, तुमच्या बायकोने दुसऱ्या पुरुषावर प्रेम केलं 4, 10, 15, 20, कसं वाटेल हो तुम्हाला? कसं वाटेल? बायकोचं पावित्र्य धोक्यात येतं. ही शिवी आहे. पावित्र्य धोक्यात येतं. जिथे एकाचा असंख्य होतो, असंख्य सोडा, 2 होतो. म्हणून असं आहे की मी सुद्धा ज्या वेळेला प्रतिज्ञा करतो, जर मी असं केलं नाही तर मी एक बापाचा नाही. अरे मी एक बापाचाच आहे, मी 2 बापाचा असूच शकत नाही. एकम, तिथं सुद्धा आपल्याला 2 सहन होत नाही. 1.5 पण सहन होत नाही. 2 तर सोडून द्या. साधं प्रेम सुद्धा सहन होणार नाही. शारीर संबंध लांबची गोष्ट झाली, नाही सहन होणार तुम्हाला. जर तुम्ही आम्ही 2 सहन करत नाही, त्या परमेश्वराच्या राज्यात तुम्ही असंख्य कसं काय सहन करा? तो परमेश्वर सहन करेल? काय तुमची दया येऊन फायदा आहे त्याला? दया येऊन झालेली आहे, माया येऊन झालेली आहे. कृपा म्हणून शरीर मिळाले आणि करुणा म्हणून हे असे दत्त सप्ताह आयोजित करण्याचं काम सुद्धा सुरू आहे. तुम्हाला सांगतो, कधी कळणार? कळायला पाहिजे या गोष्टी. जोपर्यंत भेद कळत नाही तोपर्यंत असंभव आहे. 81 कोटी 1.25 संख्या ही कमी जास्त होणार नाही. कारण ह्याच गोष्टी पिंडस्था बनून तुमच्या शरीरामध्ये सुद्धा बसवल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून तुमचा रक्तदाब, तुमचा डायबिटीस, शर्करा यांच्या सगळ्यांच्या ज्या संख्या आहेत त्या संख्या सुद्धा कमी अधिक होता कामा नयेत, याची दक्षता घेतली जाते. तुम्हाला सांगतो, रोग होतो तो. तुमच्या रक्तातलं शर्करेचं प्रमाण जे आहे ते जर कमी झालं, रोग होतो. संख्या निश्चिती आहे. अख्ख्या शरीरभर ही प्रत्येक ठिकाणी संख्या निश्चित आहे. पायाच्या घोट्यापासून खाली पायापर्यंत 13 कोटी, पिंढऱ्यांपासून पुढे खाली पायापर्यंत 13 कोटी, गुडघ्यापासून खाली पायापर्यंत 13 कोटी, कमरेपासून खाली पायापर्यंत 33 कोटी, नाभीपासून पुढे खाली किती झाले? 9 कोटी, छातीपर्यंत आल्यानंतर 1.25 लाख, मानेपर्यंत आल्यानंतर उरलेले 8. विश्व म्हणजे हे डोकं. इथं सगळं ज्ञान आहे पायापासून डोक्यापर्यंत. एक विश्व इकडे, आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्यांना व्यापणारा जो अनंत ब्रह्मांड व्यापिनी माया आहे, ती या ब्रह्मांडाला सुद्धा व्यापून दोन्हीकडे बरोबर जोडले. तो जो श्वास आत आणि बाहेर सेम चालू आहे. आत वारा, बाहेर वारा. या वाऱ्याचा शोध कुणी करा.
येते लक्षात तुमच्या? हा विषय कशावर चाललाय माहिती आहे ना तुम्हाला? अन्यथा ज्ञान. आडवे पडलोय आपण, आडव्या पद्धतीने जन्माला आलोय, अनादि अविद्या. या आडव्या असण्यामध्ये काय आपलं सामर्थ्य आहे आपल्याला माहित नाही, घोर अज्ञान. आणि हे अज्ञान नंतर अन्यथा ज्ञान प्रसवायला लागलं आणि त्याच्यामधून हे जी जमात आहे, या ज्या चिंध्या आहेत, या चिंध्यांना आपण मग शरण गेलो. तुम्हाला सांगतो, इथे असंख्य आहे, त्यामुळे पावित्र्य नाही. बरोबर आहे की नाही? आपण ठरवलेलं आहे आता, एक म्हणजे पावित्र्य, दोन झालं तर पावित्र्य भंग होतं, लक्षात घ्या. नाही तर मग आपापल्या घरामध्ये सगळ्यांनी परमिशन देऊन टाका आपापल्या बायकांना. प्रॅक्टिकल व्हा. प्रॅक्टिकली शक्य नाहीये. जर हे जपतोय, अरे आपल्या बाबतीत आपण जपतोय, मग परमेश्वराचं पावित्र्य कुणी जपायचं? त्याला काय समजलात तुम्ही? विमल या शब्दाचा अर्थ काय? अत्यंत पवित्र. अत्यंत पवित्र म्हणजे शंका सुद्धा नाही पवित्रतेला, त्या अपवित्राला शंका नाही. अत्यंतिक पवित्र आणि अचल. अचल अचल म्हणजे असं नाहीये की खूप दिवसांनी कुणीतरी शंका काढली म्हणून त्या एनडी तिवारीच्या पोराचं सगळं ते बाळंतपण केलं आणि नंतर मग त्या DNA चाचणी नंतर ठरलं की बाबा तो एनडी तिवारीचा पोरगा आहे म्हणून. तसं नाहीये. ते चंचलता आहे त्याच्यामध्ये, त्या बापामध्ये. हे अचल आहे. सृष्टी रचनेच्या आधी अचल, सृष्टी रचनेमध्ये अचल आणि प्रलयानंतर सुद्धा अचलच. अचल. इकडे चंचल. दोन झाले म्हणजे चंचल झाली ना. साधी आपण सुद्धा दुसऱ्या बाईची प्रतिमा आणली तर आपण चंचल होऊन जातो बघा, लक्षात घ्या. चंचल. हे अचल. सर्वादि साक्षीभूतम. हा कसा आहे? सर्वादि साक्षीभूतम. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुमच्या कर्माशी काही घेणं देणं नाही. त्याला काही घेणं देणं नाहीये. त्याचं साक्षीत्व असल्यामुळेच तो कृपा करू शकतो. नाही तर तो कर्माचं फळ देईल. तो साक्षी आहे. एखादा घरातला बल्ब असतो, तो बल्ब त्याच्या प्रकाशामध्ये कुणी वाईट काम करतो म्हणून तो आपला प्रकाश आकसून घेतो का? नाही घेत. चांगलं काम करतो म्हणून जास्त जोरात प्रकाश देतो का? व्होल्टेज वाढवून, वॅटेज वाढवून? नाही देत. साक्षी आहे. काय करतो? त्याचं काम करतो. त्याला जे काम आहे प्रकाशाला, की वस्तू प्रकाशित करणं. वस्तू प्रकाशित झाली की तिला नाम येतं, रूप येतं, गुण येतात, भेंड येतो, चलनवलन येतं. प्रकाशितच नाही झाली तर काहीच येत नाही. साक्षी. पण जर बल्ब काढला तर कामं संपली. पण बल्ब आहे आणि तो साक्षीत्वाने आहे म्हणून तुमची आमची थेरं आरामात चाललेली आहेत. तुमची आमची पाप आरामात चाललेली आहे, कारण साक्षीत्व आहे त्याच्याकडे. आणि तुमची आमची पाप आरामात चाललेली असताना सुद्धा फळ व्यवस्थित मिळतंय पापाचं, म्हणजे ही जमात कारणीभूत आहे त्याला. इकडची हे कारणीभूत आहे. कारण यांच्याकडे असं आहे, तुम्ही काम केलं फळ दिलं, काम नाही फळ नाही. भोगवण्याची पद्धत कशी आहे ते सांगतो तुम्हाला. यांच्यामध्ये जोडे आहेत, नर मादी. ज्या वेळेला
सुख आणि दुःख येतं तुमचं समोर, की तुम्हाला सुख भोगवायचं, दुःख भोगवायचंय. न्याय यांच्याकडचा कसा आहे ते सांगतो. आधी दुःख, प्रायोरिटी, प्राथमिकता, आधी दुःख भोगवलं जातं आणि त्याच्यानंतर तो दुःखाने माणूस पिचला 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 की त्याच्यानंतर उपकार केल्यासारखं मग ते सुख भोगवलं जातं. तुम्हाला सांगतो, पण ते तुमच्याच मापाचं, तुमचे 100 रुपये त्याच मापाचं. उलट व्यापारी जसा माप मारतो देताना, घेताना पैसे त्याच्यात कमतरता नाही बरं का, लक्षात घ्या. हां, 100 रुपये म्हणजे 100 रुपये, 8 आणे पण कमी असले तर तो ठेवून घेईल, पण त्याच्याकडे नाही ठेवणार तो. घेताना परफेक्ट, पण देताना व्यापारी जसा माप मारतो, गाय जसं वासराला पाचताना पाना चोरते तसं सुखफळ देतात तुम्हाला. म्हणजे ही जमात जी आहे ही इथं जाऊन सुद्धा अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं पाहिजे. भ्रष्टाचार आहे, इथे सुद्धा गरज आहे अण्णा हजारेंची. कारण जर तुम्ही दुःख देताना मात्र जोरात देता आणि सुखाला मात्र माप मारता, पण त्यांना ती मुभा आहे. इथे तर मी तुम्हाला सांगितलं, एकम नित्यम विमल अचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम. तुमचे पैसे नको, तुमचा भाव नको, तुमचं कर्म नको, तुमची श्रद्धा नको, काय नको. एक गाजर ज्या वेळेला तुम्ही परमेश्वराने निर्माण केलेलं खाताना गाजर, तर ते गाजर कधीही असं म्हणत नाही की तू वाईट आहेस म्हणून मी तुला कडू लागणार आहे. म्हणतं का असं? नाही म्हणत. तुम्ही ते गाजर पाप्याला द्या, पुण्यवंताला द्या, नियम समान. भावातीतम. तिथं श्रद्धा भावाचा प्रश्न नाही. परमेश्वराने निर्माण केलेल्या गोष्टी श्रद्धा भाव मागत नाही. त्या गोष्टी एक तंड छंद, त्याच न्यायाने काम करणार. अण्णाला जर सांगितलं की तुझं काम आहे भूक शमवायचं, तर भूक शमणार. पाण्याला सांगितलं तुझं काम आहे तहान भागवायची, तहान भागवायलाच पाहिजे. त्याने नियम आहे, त्या नियमांमध्ये शास्तेपण आहे, त्या नियमांमध्ये बदल नाही. एकाने मला प्रश्न केला होता की ही सृष्टी अशी नियमांनी बद्ध का आहे? फार सुंदर प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया आणि संपूया. ही सृष्टी एवढ्या नियमांनी बद्ध का आहे? त्या प्रश्नाचं एक उत्तर. जसा आपला परमेश्वर एक, तसं याचं उत्तर सुद्धा एक. आणि ते उत्तर म्हणजे हे नियम असेच राहिले पाहिजे, नाहीतर जीवाचं कल्याण संभवत नाही. तुम्हाला सांगतो, जर गाजर तुम्ही गोड म्हणून विकत आणलं आणि तो नियम बदलला, घरी येऊन कडू लागलं, काय करणार? काय करणार? जर तुम्ही खाताय आणि आतमध्ये पचनाचे नियम बदलले, रक्ताच्या जागी गेलं वीर्य आणि वीर्याच्या जागी गेलं हाड, काय करणार? हे शास्ते पण त्यासाठी आवश्यक आहे. तुमचं आमचं कल्याण जिथे संभवतं तो आहे माझा उजवा भाग. हे इथं प्रकट आहे सगळं, लक्षात घ्या. हे असं आहे सगळं. आणि हे जो आहे हा डावा भाग. काय तुम्हाला पाहिजे?
काय निवडायचं. आपण अनादि अविद्या बघितली, आपण अज्ञानी आहोत ते आपल्याला माहिती आहे, आणि हा कचरा बघितला आपण ज्याला अन्यथा ज्ञान म्हणतोय. आणि आता या दोन गोष्टी समजून सांगितल्यानंतर निरक्षीर विवेक, या दोन गोष्टी समजून सांगितल्यानंतर काय निवडायचं हे तुम्हाला परमेश्वर सांगणार नाही. का? कारण याच्या पुढची म्हणजे अन्यथा ज्ञानाच्या पुढची जी गोष्ट आहे तुमच्या जीवामध्ये, त्याचं नाव आहे जीवत्व. आणि जीवत्व म्हणजे कशामुळे सुख होतं, कशामुळे दुःख होतं हे जीव ठरवतो. चांगलं काय आहे, वाईट काय आहे हे जीव ठरवतो. ही अनादीची व्यवस्था आहे. जसा गाजर बदलणार नाही तशी ही व्यवस्था बदलणार नाही. आणि म्हणून आज तुमच्या जीवत्वाला मी आव्हान करतो हात जोडून की निवडायचं काय. कारण हे माझ्या हातात नाही. मी हातबल आहे, परमेश्वर हातबल आहे. कारण तुमचं जीवत्व मोडण्यामध्ये अख्खी सृष्टी कोलमडण्याचा धोका निर्माण होतो. आणि म्हणून तुमच्या जीवत्व जे आहे, तुमची स्वीकाराची क्षमता जी आहे, तुमच्या नकाराची क्षमता जी आहे, तुमचं सुखदुःख ग्राहकत्व, आवड निवड, या गोष्टीला मी प्रार्थना करतो की आजचा हा बाज लक्षात घ्या आणि योग्य ते निवडा. आणि सगळ्यांनी माझ्याबरोबर म्हणा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.